पुण्यामध्ये जे घडलं त्याचा बदला काँग्रेसनं नागपूरमध्ये घेतला का असा सवाल सध्या विचारला जातोय। मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढण्यासाठी चर्चा सुरू होत्या। मात्र पहाटे ही चर्चा बिनसली, फिसकटली आणि काँग्रेसचे स्थानिक नेते नॉट रिचेबल झाले असा आरोप राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांनी केला। नेमक्या कुठल्या मुद्द्यावरून आघाडी तुटली, त्यानंतर काँग्रेसनं काय केलं आणि नागपूरमध्ये पुढच्या 2 दिवसांमध्ये मवियाच्या समीकरणामध्ये काही बदल घडू शकतात का, याचा आढावा घेऊया राजकीय शोधेच्या या खास रिपोर्टमध्ये। काल रात्री 3 वाजता त्यांनी सांगितलं आणि आपले मोबाईल बंद करून टाकले आणि काही त्यांचा संपर्क नव्हता। अनिल देशमुख बोलतायत नागपूरमधील काँग्रेस सोबतच्या आघाडीबद्दल। शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असलेली चर्चा अखेर मंगळवारी पहाटे फिसकटली आणि नागपूरमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी तुटली। जागा वाटपाच्या वाटाघाटी यशस्वी न होणं एवढं एकच कारण या फाटाफुटी मागे नसल्याचं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे। तर यामागे असलेल्या कारस्थानाचा वास येत असल्याचा दावा देशमुखांनी केलाय। आणि नंतर काल रात्री 3 वाजता त्यांनी सांगितलं आणि आपले मोबाईल बंद करून टाकले आणि काही त्यांचा संपर्क नव्हता। मग आम्ही त्यांना विचारलं, काय आपला ॲग्रीमेंट झाला आहे, पण आम्हाला तुम्ही 15 जागा सोडलेल्या आहेत, पण त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं, नंतर त्यांचा काही कॉन्टॅक्ट झाला नाही। म्हणजे थोडक्यात हे मला असं दिसतं की काँग्रेसने हे नियोजनबद्ध पद्धतीने केलं आहे। सगळं नियोजनपूर्व, म्हणजे एक व्यवस्थित नियोजन करून बैठका घेतल्या, 7-8 सगळं झालं, सगळं ठरलं आणि वेळेवर रात्री 3 वाजता सांगितलं, अतिशय चुकीचं आहे। काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे शहराध्यक्ष यांच्यात 15 जागांचा करार झाला होता। ते करारपत्र अनिल देशमुखांनी एबीपी माझाला दाखवलं। दोनच दिवसांपूर्वी पुण्यातही अशा प्रकारे काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी तुटली होती। आपल्यासोबत चर्चा सुरू असताना अचानक शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी सूत जुळवल्याचा आरोप काँग्रेसनं केला होता। त्याचीच परतफेड नागपूरमध्ये झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। बोलणी तुटण्याचा पॅटर्न मात्र दोन्हीकडे एकसारखाच आहे, फोन बंद करणं आणि नॉट रिचेबल होणं। अनिल देशमुख आज करत असलेला नेमका हाच आरोप 2 दिवसांपूर्वी पुण्यातील काँग्रेस आणि शिवसेनेचे स्थानिक नेते करत होते। नक्कीच मागच्या बैठकीला होते, नंतर गेले, परत आले आणि कालपासून नॉट रिचेबल झाले। फोन लावतोय आम्ही, मीटिंग चालू होती, काँग्रेसचा या ठिकाणी कार्यक्रम झाला होता, म्हणून काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी या ठिकाणी कार्यक्रमाला आले। आम्ही दोघं एकत्र होतो, पण नंतर ते फोन बंद झाला, तब्येत ठीक नाही म्हणून गेले। ते अजूनपर्यंत काय त्यांचा फोन लागत नाही आहे। विचारायचं कोणाला हा प्रश्न पडला आहे। सगळ्यांचे फोन स्विच ऑफ आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीची मानसिकता नाही आहे असं आम्ही आणि काँग्रेसने ठरवलं आणि आमची पुढची बोलणी आम्ही या प्रभागाच्या डिवायडेशनसाठी सुरू केली। महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी आम्ही आज आमच्या काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन झाल्यावर आम्ही सेना आणि काँग्रेस बसलो आहे। आम्ही सकाळपासून राष्ट्रवादीला सुद्धा निरोप दिलेत। राष्ट्रवादीने आम्हाला सांगितलं की दुपारीपर्यंत आम्ही आपल्याशी चर्चा करायला येतो। अद्याप त्यांचा संपर्क होत नाही आहे, पण त्यांच्या ज्या जागा कालच्या वाटपामध्ये बाजूला ठेवल्या होत्या त्या आजही बाजूला ठेवल्यात। नागपूरमध्ये काँग्रेसनं सर्वच्या सर्व 151 जागांवर उमेदवार उभे केलेत। त्यामुळे राष्ट्रवादीप्रमाणे ठाकरेंच्या शिवसेनेसाठी देखील एकही जागा काँग्रेसनं सोडली नसल्याचं स्पष्ट झालंय। उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आता संपली आहे। आता खरा खेळ स्पष्ट होणार आहे। अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या 2 दिवसात काय घडामोडी घडतात यावर बरंच काही अवलंबून असणार आहे। पवारांच्या राष्ट्रवादीनं पुण्यात कात्रजचा घाट दाखवला, तर नागपुरात काँग्रेसनं परतफेड करत राष्ट्रवादीला अंबाझरी तलावात गटांगळ्या खायला लावल्याची चर्चा रंगली आहे। नागपूरहून रजत वशिष्ठसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.